गुरुजींच्या छात्रालयात एक तडवी नावाचा मुलगा होता. चांगली उंच परंतु किंचित सडपातळ अशी त्याची अंककाठी होती. त्याच्या चेहऱ्यावर विनय व आवाजात माधुरी होती. तडवी म्हणजे अति अबोल. कुणीही बोलावे आणि तडवीने श्रोत्याचे काम करावे. एके दिवशी मधल्या मोठ्या सुट्टीत नेहमीप्रमाणे मुले गुरुजींच्या खोलीत जमली. गुरुजी मधल्या सुट्टीत विहिरीवर जात, त्याप्रमाणे ते बादली तांब्या घेऊन गेले. इकडे तिकडे काही पुस्तके पडली होती. काही मुले ती पुस्तके चाळू लागली. जवळ मृगाजीन पडले होते. आकाराने ते लहानच होते, परंतु त्याच्यावरील सारे केस उडाले होते. बारीक बारीक बोकेही त्याला पडली होती. त्याच्याकडे पाहून एक मुलगा म्हणाला, हे मृगाजीन अतिभाग्यच. गुरुजींच्या पायांचे धूळ नेहमीच अंगावर घेतं. कधी कंटाळा नाही, कुरकुर नाही. आपला देहच त्यानं जणू झिजवला. गुरुजींना का नवीन मृगाजीन नको आहे, परंतु त्यांना ते मिळावं कसं? दुसरा म्हणाला. इतक्यात शाळेची घंटा झाली. मुले पळाली. गुरुजी धोतर धुवून आले तो मुले पळाली होती. या गोष्टीला काही दिवस लोटले. शाळेचे पहिले सत्र संपले. दिवाळीची सुट्टी लागली. सुट्टी सुरू झाली तशी संपलीही. बाहेर गेलेली मुले नव्या उत्साहाने परतली. एकमेकांना भेटताना त्यांना खूप आनंद होऊ लागला. तडवीही आपल्या मित्रांसह गावात आला होता. मित्रमंडळांचा बोलण्याचा विषय इतरांप्रमाणे सुट्टी कशी घालवली असाच होता. मध्येच तडवीला आठवण येऊन तो आनंदून म्हणाला, अरे, तुम्ही उद्या सारे मधल्या सुट्टीत भेटा हं. सर्व त्याच्याकडे पाहू लागले. तुम्हाला मी एक गंमत सांगणार आहे. सर्वांचेच कुतूहल वाढले. सांग की, कळू दे तुझी गंमत, आधीरपणे एकाने म्हटले. दुसऱ्या दिवशी शाळा भरली. मुलांचे डोळे मधल्या सुट्टीकडे लागले. आज चौथा तास संपेना. शिपाई झोपला आहे का? घड्याळ बंद पडले आहे. मुले आपापसात कुजबजू लागली. तेवढ्यात घंटा झाली. मुले आपापल्या वर्गातून बाहेर पडली. तडवी आज मधल्या वेळेचाही फराळ विसरला. इकडे तिकडे कुठेही गुरुजी नाहीत अशी त्याने खात्री करून घेतली. आसपास ते नाहीत असे पाहून तो प्रार्थना मंदिरात गेला. तिकडून तो परत येताच मुले गोळा झाली. काय हो, सांगा ना तुमची ती गंमत, आम्ही म्हणू लागलो. गंमत सांगताना फारसे आडेवेडे घेऊ नये. लोकांच्या मनावर उगीच ताण पडतो, एक जण काकुळतीने म्हटला. थांबा, अशी गर्दी करू नका, तडवी म्हणाला. पांढऱ्या शुभ्र कापडात काहीतरी गुंडाळले होते. आम्हाला वाटले त्याने काहीतरी खायला आणले असावे. बाहेरगावाहून येणारा मुलगा आपल्याबरोबर काहीतरी आणतोच ना. तडवीने डोळे मोठे करून सर्वांना दाटून सांगितले. चूप. आम्हाला अधिकच हसू आले. तडवी पुन्हा मोठ्याने म्हणाला, चूप, आपण सारेच आज गुरुजींना चकित करणार आहोत. तडवी हळूहळू कापड दूर करू लागला. आमचे सर्वांचे डोळे त्याकडे लागले होते. शेवटी एक सुंदर असे मृगाजीन बाहेर आले. ते पाहून सर्वांनाच आनंद झाला. तडवी मात्र अधिक गंभीर होऊन म्हणाला, मृगाजीनाविषयी आपला झालेला वाद तुम्हाला आठवत असेल. त्या दिवसापासून नवं मृगाजीन माझ्या डोळ्यापुढं फिरू लागलं. सुट्टीत मी घरी गेलो. सातपुड्याच्या टेकड्यांमध्ये माझं घर आहे. सातपुडा म्हणजे खानदेशाचं वैभव. दरवर्षी मी मोठ्या सुट्टीत घरी जातो. तेव्हा रानावनातून हिंडतो, घोड्यावर बसतो, रपटही करतो. यावेळीही दिवाळीला घरी गेलो. रानात गेलो. हरणांचा मोठा कळप पाहिला. त्यात एक मोठा थोरला काळवीट होता. कळपाच्या पुढं किती डौलदार गतीनं तो चालला होता. तडवी, पुढं त्याचं काय झालं? सर्व सांग, सांग लवकर, नाहीतर सुट्टी संपेल. बाळकृष्ण अधीर होऊन म्हणाला. ठीक, म्हणून तडवी सांगू लागला. काळवीट साध्या हरणापेक्षा खूप मोठा असतो. त्याची शिंगेही मोठी असतात. हा काळवीट कळपाच्या पुढे होता. मधून मधून शिंगांनी माती उकरत होता. मी दुरून हे बघत होतो. मला एकदम गुरुजींच्या मृगाजीनाची आठवण झाली. माझा घोडा शिकारीला फारच पटाईत आहे. त्याला टाच दिली. त्यानं रोख ओळखला. वाऱ्याप्रमाणे तो हरणाच्या मागे लागला. माझ्याजवळ काडतूस भरून बंदूक तयार होतीच. हरणी पळाल्या. काळवीट व त्यामागं घोडा यांची जणू शर्यतच लागली. अधूनमधून काळवीट थांबून मागं पाहू लागलं. घोडाही त्याच्या दिशेने धावला. काळवीट मान फिरवून पळू लागताच एका काटेरी जाळीत त्याची शिंग अडकली. मी लगेच चाप ओढला. बंदुकीचा आवाज झाला. काळवीट धाडकन खाली आदळतच मी खाली उतरलो. त्यानं आपले चारही पाय पोटाशी आवळले होते. डोळे वर लावले होते. जखमीतून रक्त बळबळत होतं. थोड्याच वेळात त्यानं प्राण सोडला. पावऱ्यांना मी बोलवलं. त्याचं कातडं काढलं आणि इथं आणलं. तडवीचे बोलणे संपले. त्याने रुमालाने आपले ओठ पुसले, कपाळ पुसले. बाळकृष्णाने ते मृगाजीन हाती घेतले. लांब रुंद ते मृगाजीन
त्यामागे तडवीचा पराक्रम होता. रामने जुने उचललेले व तेथे हे नवीन घातले. सर्व तिकडे बघत होते. गुरुजी एका हातात धोत्राचा पिळा व दुसऱ्या हातात बादली घेऊन हळूहळू येत होते. आम्हाला पुन्हा हसू आले. आता गुरुजी चकित होणार ना? आमचा अभिमान वाढत होता. पराक्रम दुसऱ्याचा, आनंद मात्र आम्हाला. गुरुजी आले. त्यांनी बादली खाली ठेवली. नंतर धोतर झटकून बांबूवर घातले व ओले हात धोतरालाच पुसत ते खोलीत शिरले. आम्ही ओठ दाबून हसू लागलो. गुरुजींनाही काही गमतीदार घडले असल्याची जाणीव झाली. ते इकडे तिकडे बघू लागले. त्यांना काहीच दिसेना. खाली पाहिले तोच बाळकृष्णाने टाळे वाजवले. सर्व खो खो हसू लागले. गुरुजींना नवे मृगाजीन दिसले. त्यांनी विचारले, कोणी रे आणले हे? तडवीनं. गुरुजी. राम म्हणाला. होय रे तडवी, तू का आणलंस? फारच सुंदर नि मोठा आहे हो, गुरुजी आनंदून म्हणाले. मागे एकदा ह्या तुमच्या फटक्या मृगाजनाविषयी आमचं बोलणं झालं होतं. त्याचवेळी तडवीनं आणायचा निश्चय केला होता, मोहन म्हणाला. परंतु आमची आतापर्यंत खूप करमणूक झाली. तडवीनं शिकारीचे किती सुंदर वर्णन केलं. गुरुजी, याला सातपुड्याचा फार अभिमान आहे. तडवी इतकं बोलू शकतो हे कोणासही खरं वाटणार नाही. गुरुजी, खरंच तडवी वरून दिसतो तसा नाही. गजाननाने तडवीची स्तुती केली. तडवी खाली बघत होता. केल्या श्रमाचे आज त्याला समाधान मिळाले होते. मुले त्याच्याकडे बघत राहिले. त्यानंतर ती गुरुजींकडे बघू लागले. तडवीनेही मान उंच केली. गुरुजींचे डोळे भरून आले होते. तडवी, माझ्याकरता एका स्वच्छंदी आनंदी प्राण्याला तो ठार केलेस. किती वर्षाचा होता तो? किती आनंदाने खेळला असेल आतापर्यंत. कुणालाही त्याचा उपसर्ग नव्हता ना? का मारलंस त्याला? खावो प्यावो उड्या माराव्या, परंतु त्रास नाही हो देऊ कोणाला. किती मऊ त्याचं अंग, रेशमासारखे केस, खडबडीतपणा जणू नाहीच कशाला. जवळ घ्यावं येतं धावत. खातं झाडपालांनी कोवळं गवत. माणसाच्या माणुसकीवरच याचा सारा विश्वास. फार फार प्रसन्न हा प्राणी. कोवळं कोवळं गवत खाता खाता वाढतो, मोठा होतो, खेळतो, बागडतो, वृद्ध होतो. नंतर मरण आलं तरच त्याचं मृगाजीन घ्यावं हो. तसं तू केलं नाहीस. तो माझ्याकरता, अगदी माझ्याकरताच एका निरपराधी आनंदी प्राण्याला ठार मारलंस. तडवीने मान वर केली. त्याच्याही डोळ्यात अश्रू दिसत होते. भरल्या डोळ्यांनी पाहून तो म्हणाला, गुरुजी, यापुढे नाही मारणार मी हरीण. त्यांच्यासारखं होईन मी पवित्र. निदान प्रयत्न तरी करीन. तडवीने डोळ्यांना रुमाल लावला. गुरुजींची ही शिकवण आमच्या हृदयावर कायमची कोरली गेली आहे.